डेव्हलप करून दिले. 3 वर्षात तुम्ही इंग्लिश जे काही स्पीकिंग आहे ते तुम्ही इम्प्रूव्ह करून इथून बाहेर पडू शकता. कारण त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी ग्रो होते आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल सुद्धा परफेक्ट होतं, ज्यामुळे तुम्हाला आउट ऑफ इंडिया सुद्धा जॉबची संधी मिळू शकते. त्यावेळी तुम्हाला इंग्लिश ही स्पीकिंग लँग्वेज मस्ट आहे, त्याशिवाय तुम्ही तुमच्या स्किल्स एलॅबोरेट करू शकत नाही. सो तुमचं इंग्लिश परफेक्ट व्हावं यासाठी आपण डिजिटलाइज लॅब आपल्या ICS कॉलेजला आपण डेव्हलप केलेली आहे. आज आम्ही ICS कॉलेजला भेट देत आलो. त्याच्याबद्दल आमचे स्वागत केलं. अजून तिथं माहोल खूप छान होता, आवडला आम्हाला. त्यानंतर आम्हाला मॅडम सरांनी आम्ही सर्व त्याबद्दल दाखवलं. आम्ही ते आलो आणि आम्हाला वेगवेगळे डिपार्टमेंट्स दाखवले गेले. IT डिपार्टमेंट, BLS डिपार्टमेंट, IoT लॅब, इंग्लिश लॅब, हे खूप सगळे ॲडव्हान्स फॅसिलिटीज आहेत. काय भेटतं पण इथे आल्यानंतर खूप सारे काही बघण्यासारखं आहे. बारावीनंतर ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आम्ही ICS कॉलेजलाच. 12वी नंतर जर का ॲडमिशन घ्यायचं असेल तर आम्ही ICS कॉलेज की तुम्ही ICS कॉलेज ॲडमिशन घेतलं पाहिजे. थँक्यू. नक्कीच मी विचार करेन की ICS कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. ICS कॉलेज एक खूप भारी कॉलेज आहे, त्यामुळे आम्ही पुढे ॲडमिशन ICS कॉलेजमध्ये घेणार आहे. ICS कॉलेज इज बेस्ट कॉलेज. आय लाईक दॅट ICS कॉलेज. तिथे जर करिअर करायचं झालं तर आपल्याला ICS कॉलेजला नक्की ॲडमिशन घ्यायचं. सो आय लाईक ICS कॉलेज आणि मी तुम्हाला ICS कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी प्रिपेअर करते आणि मी ICS कॉलेजला ॲडमिशन घेते. कॉलेजला येऊन आम्हाला खूप छान वाटलं. सो थँक्स फॉर विजिटिंग अवर इंग्लिश लॅब.